नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संयमी प्रेम या कथेचा भाग पहिला. चला लवकर, आपल्याला उशीर होतोय. एक 50 वर्षाची स्त्री गडबड करत म्हणाली. हो ग आई, सर्व तयार झालेत. आता आपण निघणारच आहोत. 28 वर्षीय तरुण म्हणाला. साळुंखे कुटुंब आज मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. चौकोनी असलेले कुटुंब, ह्यात निवृत्त झालेले मुलाचे वडील संपत साळुंखे, आई इंदिरा साळुंखे, त्यांचा मुलगा वीर आणि शैन्यफळ प्रमिला असा पूर्ण परिवार. वीरच्या लग्नासाठी मुलींची बरीच स्थळं येत होती. त्यातून त्याला क्वचितच मुली पसंत पडत, त्यामुळे घरचे थोडे वैतागले होते. वीर पेशाने दंतवैद्य होता, त्यामुळे खूप जण त्याच्या कमाईवर जास्त बोलत असायचे, हे त्याला प्रत्येक मुलीला भेटल्यावर समजत असे. म्हणून तो पहिल्यांदा त्या मुलीशी संवाद साधायचा. चौघी जण एका गाडीत बसले आणि निघाले वधू संशोधनासाठी. दादा, मुलीची माहिती पाहिली आहेस ना? त्याची बहीण फोनमध्ये बघून म्हणाली. नाही, आता समोर गेल्यावर विचारतो. तो गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करत म्हणाला. त्याच्या आई वडिलांनी नकारार्थी मान हलवली. त्यांची गाडी एका इमारतीसमोर थांबली. पुन्हा एकदा तोच पत्ता आहे का, ह्याची खात्री केल्यावर एक एक जण करत गाडीतून उतरले. इमारतीच्या प्रवेशद्वारावर त्यांची माहिती देऊन सुरक्षा रक्षकाने त्यांना आत सोडले. आजूबाजूचा परिसर न्याहाळतच ते लिफ्टजवळ आले आणि त्यांच्या इच्छित मजल्यावर पोहोचले. आधीच फोन करून ते येत असल्याची त्यांनी मुलीच्या घरी कल्पना दिली असल्याने मुलीकडचे लोक स्वागताला त्यांच्या घराच्या बाहेरच उभे होते. या, नमस्कार, असे म्हणून त्यांनी हात जोडले. साळुंखे कुटुंबानेही हसून अभिवादन केले. पत्ता शोधायला तुम्हाला काही अडचण तर आली नाही ना? मुलीचे वडील बाळाराम शिर्के म्हणाले. नाही, दिलेल्या पाण्याचा पेला पिऊन झाल्यावर ठेवत त्याचे वडील म्हणाले. मुलीची आई येऊन तिनेही हात जोडून हसतच नमस्कार केला. थोड्याच वेळात बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. उपवर मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन तिथे आली. तिला जुजबे प्रश्न विचारले आणि तिनेही शांतपणे उत्तरे दिली. मुलीच्या आईने पोहे सर्वांना दिले. ते खाताना मात्र शांतता होती. मुलाच्या वडिलांनी जसे मुलीला प्रश्न विचारले, तसेच त्यांनी पण मुलाला विचारावे असे वाटले, म्हणून ते म्हणाले, तुम्हीही वीरला प्रश्न विचारू शकता. तसा तिने हळूच एक चोरटा कटाक्ष टाकून त्याच्याकडे पाहिले. फोटोपेक्षा तो समोर पाहिल्यावर अगदीच वेगळा दिसत होता. नाही, बाळाराम म्हणाले. अहो, असे कसे? तुम्ही तुमची मुलगी देणार आहात, त्यामुळे तुम्ही विचारू शकता, त्याची आई म्हणाली. आमचे जास्त काही म्हणणे नाही. आमची एकुलती एक मुलगी आहे. आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे तिला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. यदा कदाचित ही सोयरीक जमली तर तुम्ही तिला समजून घ्या. तिला नोकरी करायची इच्छा आहे, म्हणून तुम्ही तिला नोकरी करण्याची मुभा द्यावी, हेच माझे म्हणणे आहे. बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते. एवढंच ते म्हणाले. तुम्ही नका काळजी करू. वीरच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे गेल्या. तुम्हाला हरकत नसेल तर मी त्यांच्याशी एकांतामध्ये बोलू शकतो का, त्याने विचारले. हो, नीला म्हणजे मुलीची आई म्हणाल्या. एक खोली, हॉल आणि स्वयंपाकघर असलेले त्यांचे घर होते. त्यातील त्या एका खोलीमध्ये ती आणि तिच्या मागे तो गेला. त्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते. फोटो पाठवून तो क्वचितच पाहत होता. ती दिसायला खूप सुंदर नसली तरी तो सावळा वर्ण तिला शोभून दिसत होता. त्यात तिने चिंतामणी रंगाची सोबतच लांब हात असलेल्या ब्लाऊजची साडी नेसली होती. तो समोरच्या पलंगावर तर ती बाजूच्या खुर्चीवर हाताशी चुळबुळ करत खाली मान घालून बसली होती. ही पहिलीच वेळ आहे का? वीरने तिथली शांतता भंग करत विचारले. हो, तिने त्याच्याकडे पाहत विचारले. मग थोडे घाबरायला झाले असेल ना, त्याने विचारले. हो ना, त्यात मला साडी नेसायची सवय नाहीये, पटकन ती बोलून गेली. तिच्या निरागस बोलण्यावर त्याला हसायलाच आले. तुम्हाला नाव शोभते बर का.
तो संवाद साधायचा प्रयत्न करत म्हणाला. ते कसे काय? ती त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाली. नाजुका तुमचे नाव आहे आणि अगदी त्याला साजेशा तुम्ही आहात. तो हसतच म्हणाला. पण तुमचा फोटो आणि प्रत्यक्षात तुम्ही फार वेगळे दिसता. मनातील प्रश्न कधीपासून विचारायचा होता म्हणून तिने आता विचारलाच. हो, तो जुना फोटो आहे, 2 वर्षापूर्वीचा. त्याने हसतच उत्तर दिले. ठीक आहे. ती काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून म्हणाली. त्या फोटोमध्ये त्याची तब्येत खूप बारीक वाटत होती आणि आता त्याच्याकडे पाहिल्यावर त्याचे शरीर नियमित व्यायाम करत असल्यासारखे भरीव वाटत होते. म्हणून तिने त्याला विचारले होते. मला सांगा, तुमची लग्न झाल्यानंतरची काय स्वप्ने आहेत? त्याने विचारले. माझी स्वप्न अशी काही मोठी नाहीत, पण आनंदाचे कारण मात्र नक्की शोधायचे आहे. मला नोकरी करायची आहे आणि माझ्या बाबांना थोडा हातभार लावायचा आहे. ह्या घराचे कर्ज आहे ना, तिने सांगितले. तुमचे विचार छान आहेत. तिला पाहत आणि खोलीचे निरीक्षण करत तो म्हणाला. तुमची काय स्वप्ने आहेत? त्याने विचारले तर आपण पण विचारावे म्हणून तिने पण विचारले. सध्या मी एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे, पण मला छोटे का असेना माझे स्वतःचे क्लिनिक असावे असे वाटते. परंतु त्यासाठी स्वतःची जागा घ्यावी लागेल. कारण जागा भाड्याने घेतली तर मग ते करार संपल्यावर कधीही काढू शकतात. म्हणून त्यासाठी मी पैसे जमा करत आहे. त्याने पाहिलेले स्वप्न तिला तो सांगत होता. मग तुम्ही कर्ज का काढत नाही? तिने विचारले. मी 1-2 वर्षात माझे स्वप्न पूर्ण करू शकतो ह्याची मला खात्री आहे. आणि वडिलांचे पैसे न घेता मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर ते करायचे आहे. त्याने सांगितले. हो, बरोबर आहे तुमचे. अजून काही विचारायचे आहे का? नाजुका म्हणाली. मला माझ्या भावी पत्नीकडून एकच अपेक्षा आहे की जसे ती तिच्या आई वडिलांना तिचे मानते तसे माझ्या आई वडिलांनाही तसेच मानावे. कारण आता घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता मला एकमेकांची सोबत करणारी हवी आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा विचार करूनच होकार असेल तर सांगा. त्याने स्पष्टपणे आपले मत सांगितले. ती त्याचे मत ऐकून विचारात पडली. वीरचे घरचे गेल्यानंतर नाजुका विचार करत होती. तसं काही वाईट नव्हताच तो, पण त्याने तिला पाहण्यासाठी कसे पसंत केले हेच समजत नव्हते. कारण वीर हा दिसायला गोरा नसला तरी त्याच्या गहुवर्णीय रंगाने आणि जास्त करून त्याच्या विचाराने तो समोरच्यावर छाप पाडत होता. तुम्हाला मुलाकडची मंडळी कशी वाटली? बाळाराम यांनी त्या दोघींना विचारले. मला तरी ती मंडळी बरी वाटली. जुन्या विचारांची नाहीत हे बरे आहे. तिची आई नीला यांनी मत मांडले. नाजू, तुला काय वाटतं? तिचे बाबा विचारत होते. हे पहिले स्थळ आहे. मी कसे सांगू? ती बोलत काही वेगळीच होती, पण मनात मात्र त्याचेच विचार सुरू होते. लहानपणापासून तिच्या सावळ्या वर्णावरून तिला खूप ऐकावे लागत होते. कोणी हा उपाय कर किंवा ते चेहऱ्यावर लाव असे सल्ले द्यायचे. सर्वांचे ऐकून तिला राग यायचा. पण तिच्या बाबांनी तिला दुर्लक्ष करायला सांगितले होते. कृष्णदेवाचा सावळा सुंदर रंग सर्वांनाच प्राप्त होतो असे नाही, असे म्हणून ते तिची समजूत घालायचे. आई आणि बाबा हेच तिचे विश्व होते. म्हणायला फक्त एक मैत्रीण होती. तिचा स्वभाव खूप शांत असल्याने ती जास्त लोकांच्या संपर्कात यायची नाही. त्यामुळेच पदवी घेऊनही कित्येक मुलाखतीत तिला नोकरीसाठी नकार मिळाला होता. आपली मुलगी प्रयत्न करत आहे. बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे कधी ना कधी तिला नोकरी लागेल हाच विश्वास तिचे पालक तिला द्यायचे. आत्ताची पिढी पाहता आपली मुलगी आपल्यासारखीच खूप साधी आहे ह्याची कधी कधी त्यांना काळजी वाटायची. म्हणून त्यांनी वीरला तिला समजून घेण्यासाठी सांगितले होते. वीर घरी गेला. तसे तर त्याने काय करावे हा विचार केलाच नाही. थोडे मन तळ्यात मळत होते. म्हणून घरच्यांशी बोलून काय ते ठरू असा विचार करत तो त्याच्या कामाला गेला. नाजुका, चल ना माझ्यासोबत. फक्त सोबत तर यायचे आहे. तुला थोडी तिथे कोणी घाई करणार आहे. नाजुकाची मैत्रीण हीर तिला फोनवर तिच्यासोबत येण्याची विनंती करत होती. नको ग, मला भीती वाटते. नाजुकाने नकार दिला. थोड्या वेळानेच नाजुका, नाजुका
असा ओळखीचा आवाज तिला आला. बोल, काय? हिरला समोर पाहून ती म्हणाली. माझ्यासोबत चल ना. एकतर आई पण बाहेर गेलीये. नाहीतर मी तुला सोबत चल म्हटले असते का? ती म्हणाली. काकी, मी हिला घेऊन जाऊ का? तिने निलय ह्यांच्याकडे मोर्चा वळवला. हो जा. नाजू, जा बाळा. तिला आपली मदत हवी आहे तर जा. फक्त सोबत तर जायचे आहे. आई नाजूकाला समजावत म्हणाली. बरं, मी तयार होऊन येते. ती तयार होण्यासाठी गेली. मी दिलेले कपडे घाल. साधा ड्रेस घालू नकोस. जोरात हिर ओरडत म्हणाली. गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स घालून ती आली. खूप बारीक आणि खूप जाड नसणारी मध्यम बांध्याची नाजुका त्यात कमालीची सुंदर दिसत होती. काकी, आम्ही बाहेरूनच खाऊन येऊ, असे म्हणून त्या बाहेर निघाल्या. दोघी रिक्षा करून त्या जागी पोहोचल्या. ते एक हॉस्पिटल होते. आता आतमध्ये गेलेले आहेत तर ते बाहेर आले की तुम्ही आत जा. तिथे असणारे एक परिचारिका त्यांना डॉक्टरच्या केबिनमध्ये जाण्याचे सांगून गेली. तुला भीती नाही वाटत का ग? नाजुकाने हिरला विचारले. वाटते ना, पण उपचार होणे सुद्धा जरुरीचे आहे ना. तसे पण हे डॉक्टर चांगले आहेत. जास्त त्रास नाही होत. हिर मागचा अनुभव सांगत म्हणाली. हिरचे नाव पुकारताच त्या दोघी आतमध्ये गेल्या. आतमध्ये एक 6 फूट उंच असलेला, पांढरे अप्रण घातलेला आणि चेहऱ्यावर सर्जिकल मास्क असलेला डॉक्टर पाठमोरा उभा होता. डॉक्टर, हिरने आवाज दिला. मास्क जरी घातले असले तरी त्यातून त्याने स्मितहास्य केलेले त्याच्या गालांच्या वरती गेलेल्या रेषेने दर्शवले होते. त्याने हाताने तिथे रुग्णांसाठी बसायला असलेली ती मोठी सीट त्याकडे इशारा करत बसायला सांगितले. हिर लगेच बसली. नाजुका दबकतच एका बाजूला असलेल्या खुर्चीवर आवाज न करता बसली. आता कसे वाटत आहे? त्याने तिच्या दातांवर उपचार करत असताना विचारले. तो दाताची तपासणी तिला तोंड उघडे ठेवून करत असल्याने तिने एका हातानेच 4ही बोटे दुमडून अंगठा दाखवून ठीक आहे असे सांगितले. थोडे क्लिनिंग करून देतो. मला तरी काही यात वेगळे वाटत नाही, त्याने सांगितले. मगाचपासून त्याचा आवाज ऐकणारी नाजुका त्याचे शांतपणे निरीक्षण करत होती. तुम्हाला अजून काही त्रास होतोय का? त्याने विचारले. नाही, आता दुखत नाहीये, हिरने सांगितले. त्याने त्याचे काम केले आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला तर आता त्याची नजर नाजुकावर गेली. तुम्ही? तिच्याकडे पाहत त्याने विचारले. ती माझी मैत्रीण आहे. माझ्यासोबत आली आहे. हिरने लगेच उत्तर दिले. मिस नाजुका, बरोबर ना? त्याने विचारले. डॉक्टर, तुम्हाला कसे तिचे नाव माहीत? तुम्ही हिला ओळखता? हिरने एकदा त्या डॉक्टरकडे आणि एकदा तिच्या मैत्रिणीकडे पाहत विचारले. तो, हो. ती, नाही. दोघांची अगदी विरुद्ध उत्तरे पाहून हिर मात्र गोंधळली. 1 मिनिट, म्हणत त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला. ते पाहून आश्चर्याने नाजुकाचे डोळे मोठेच झाले. तुम्ही? ती त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाली. माझ्यासाठी तुम्हाला कोणी दुसरे अपेक्षित होते का, मिस नाजुका? त्याने हसत विचारले. तो कोण होता हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. क्रमशः लेखिका विद्या कुमार. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.